नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कैरीची डाळ. चैत्र महिना सुरू झाला की घरोघरी कैरीची डाळ केली जाते. हीच कैरीची डाळ कशी करायची ते आपण बघू. अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही एका बाउलमध्ये आता आपण घालून घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास ही डाळ भिजत घालू. आता 5 तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे. ही डाळ आपण एका चाळणीमध्ये घालून पाणी निथळून घेऊ. आता एक कैरी घेतलेली आहे. या कैरीचे आपण साल काढून घेतलेलं आहे आणि आता ही कैरी आपण किसणीवर किसून घेऊ. कैरी किसून झालेली आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊ. डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी ठेवायचं नाही अजिबात. आता याच्यामध्ये आपण 2 ते 3 मिरच्या अशा तोडून घालू. 3-4 आल्याचे तुकडे घालून घेऊ आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेऊ. आता मिक्सरमधून डाळ वाटून झालेली आहे. ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता ही किसलेली जी कैरी आहे याच्यातला कैरीचा किसलेली कैरी आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आपल्या आवडीप्रमाणे आपण कैरी याच्यात घातली तरी चालेल. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावर घालण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊ. आता कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि पाव चमचा हळद याच्यात घालून घेऊ. पाव ते अर्धा चमचा 10-12 कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ. आपली फोडणी तयार आहे. आता चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि ही फोडणी जी केली आहे ही घालून घेऊ. आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ.
आपली मस्त अशी कैरीची डाळ म्हणजेच आंब्याची डाळ तयार झालेली आहे.